क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातारा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान व्याख्यान। येवला तालुक्यातील सातारा येथील ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, अंगणवाडी, जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य संविधान व्याख्याते प्रमुख तुषारजी पगारे यांचे व्याख्यान संपन्न। प्रथमतः संविधान प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली। त्यानंतर सातारा ग्रामपंचायतच्या ध्वजाची ध्वजवंदन लक्ष्मणदादा जाधव यांच्या हस्ते करण्यात आली। तर प्राथमिक शाळेचे ध्वजवंदन संविधान व्याख्याते महाराष्ट्र राज्य तुषार पगारे यांनी केले। जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक काडेसर यांनी सूत्रसंचालन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच संविधान प्रतिमेचे पूजन पगारे सर, लासुरे सर, पोलीस पाटील गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। शाळेतील विद्यार्थ्यांनी गाण्याच्या तालावर कवायत सादर केली। मराठी शाळेतील 25 विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषांमधून प्रजासत्ताक दिन व संविधानाबद्दल भाषणे केली। यानंतर संविधान हे महापुरुषांच्या, संतांच्या विचारधारेचे मिश्रण असून देशातील माणसांचीच नव्हे तर प्राणीमात्रांचेही संरक्षण संविधान करते। शेणातल्या हातांना पेनात आणायचे काम राज्यघटनेमुळे शक्य झाले। राष्ट्राची जडणघडण, वाढता विकास संविधानामुळे होतो असे मत संविधान व्याख्याते तुषार पगारे यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी दत्तात्रय दखने, समाधान झामरे, सरपंच रत्नाबाई शिंदे, संचालक ॲडव्होकेट चंद्रकांत निकम, संदीप सोनावणे, ईश्वर गांगुर्डे, रसाळ सर, काळे सर, बालवाडी शिक्षिका अलकाताई कुलकर्णी, लता पवार, नीमाताई पठारे, रंजना सोमवंशी, अश्विनी निकम, ग्रामसेवक गोविंद सदगीर, नाना शिंदे, भीमराव बहिरम, समाधान मखरे, नितीन मोरे, सार्थक कांबळे, सागर गोसावी, पांडुरंग गोसावी, खंडू बहिरम, रोहित बहिरम, शुभम मखरे, प्रकाश पठारे, कविता पठारे आदी मान्यवर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी व्यक्त केले। अतिशय उत्साहवर्धक वातावरणात सातारा गावातील कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी शशिकांत जगताप, येवला। आम्हाला महत्त्व राहिलेलं नाही, कारण का या अनुभवले आमच्या वाडवडिलांनी, पण आम्हाला त्याचा विसर पडलाय। माझ्या नागरिकांनो आणि माझ्या मुलांनो लक्षात घ्या, दोनच गोष्टी आम्हाला जर कळाल्या तर संविधानाचं महत्त्व कळेल। पहिला अधिकार आहे भारतीय संविधानाचा कलम 300 मतदानाचा अधिकार। अमेरिकेसारख्या देशाला मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून तिथल्या महिलांना 1971 पर्यंत रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागला। आज अमेरिका काय आहे? जगातला सगळ्यात शक्तिशाली आणि प्रभावशाली राष्ट्र आहे। आम्हाला ते स्वातंत्र्य कधी मिळालं? 26 जानेवारी 1950 ला। तो मतदानाचा अधिकार आहे का आम्हाला महत्व? नागरिकत्व, आम्ही आमच्या नावावर सातबारा आहे, तो जमिनीचा असेल, ग्रामपंचायतचा 8चा उतारा असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, होय मी नागरिक आहे। हे नागरिकत्वाचं महत्व आपल्याला नाहीये, गांभीर्य नाहीये। आपल्या गावातील एखादा विद्यार्थी जेव्हा बाहेर शिक्षणासाठी जातो, आम्ही पर्यटनासाठी इतर देशामध्ये जातो, तेव्हा तिथला व्हिसाची डेट जेव्हा समजते, शिक्षणासाठीच्या विद्यार्थ्याला मिळालेला कालावधी जेव्हा संपतो, तेव्हा त्या विद्यार्थ्याला, त्या नागरिकाला विचारा की नागरिकत्वाची ताकद काय। तेव्हा व्हिसा संपल्यावर आपल्याला त्या देशातून बाहेर पडावं लागतं, पण आम्हाला त्याचं महत्व नाहीये। शिक्षण, भारताचं कलम 45, आज आम्हाला त्या शिक्षणाचं महत्व असूनही नाहीये। 26 जानेवारी 1950 पूर्वी या देशामध्ये शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं एका विशिष्ट समुदायाची मक्तेदारी होती। होय, काल ज्याचे हात शेणात होते त्याचे हात आज पेनामध्ये। काल जो गाव कुसाच्या बाहेर होता, तो दलित असेल, बहुजन असेल, तिथला सवर्ण सुद्धा असेल, जो मुख्य प्रवाहात नव्हता त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे भारतीय संविधानाने केलेलं आहे। मग भारतीय संविधानाची प्रबळ आणि शक्तिशाली शिकवण म्हणजे आम्ही एकमेकाकडे माणूस म्हणून बघणं। जोपर्यंत आम्ही समाज, जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे बघत नाही, तोपर्यंत आम्ही विकसित होण्याच्या निव्वळ गप्पा करणं या निरर्थक ठरणार आहे। म्हणून आम्हाला भारताचा सृजनशील नागरिक होताना आम्ही नागरिक आहोत, काय वारसा देतोय आम्ही या मुलांना? प्रथम मी तुमच्यापासून आणि माझ्यापासून सुरुवात करतोय। काय मुलांना आम्ही वारसा देणार आहे? जया अंगी मोठे पणत या यातना कठीण। मी जे बोलतोय ना, मी मानसशास्त्राचा प्राध्यापक आहे। या 2.5 वर्षामध्ये हजारो लोक, अधिकारी अनुभवताना चेहरा
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.